विधानसभा निवडणुकीवेळी दोन माणसं भेटली, 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते. मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला. शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट. राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवारही सांगू लागले. पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झाला. पवारांना दोन माणसं भेटल्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला असताना भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्यास पुढे येण्याचं कारण नाही. राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं आहे. शरद पवार यांची प्रतिक्रिया. संसदेतील शपथ सुप्रीम कोर्टात चालेल का? आयोगानं मागितलेल्या शपथपत्रावरून फडणवीसांचा राहुल गांधी यांना सवाल. खोटं बोलायचं आणि पळून जायचं, फडणवीसांकडून राहुल गांधींचा पळपुटे असा उल्लेख. 11 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार. राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापायला सुरुवात. शिर्डी मतदारसंघात देखील मतदार नोंदणी घोटाळा. आयोगाकडे माहिती मागूनही ती दिली नाही. बाळासाहेब थोरात यांचा आरोप. तर स्वतःचं अपयश झाकण्यासाठी थोरातांचं बेताल वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची 5 लढाऊ विमानं पाडली. S-400 मिसाईल सिस्टीम गेम चेंजर ठरली. भारतीय हवाई दल प्रमुखांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांना लाडक्या बहिणींनी राखी बांधली. लाडक्या बहिणींमुळेच आम्ही सत्तेत. पुढील 5 वर्ष लाडकी बहीण योजना सुरू राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. रक्षाबंधनानिमित्त सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली. तर बहीण जयवंती देशपांडे यांच्यासोबत राज ठाकरेंचं रक्षाबंधन. लहान मुलींच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन साजरा. ब्रह्माकुमारी यांनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली.